नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंगसोबत निफ्टी ओपनिंगला 24,200च्या अबाव मेंटेन राहिली, ओपन राहिली आणि त्यानंतरनं 24,200 ते 250 ते 40-50 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करत राहिली। अगेन कॅश सुरू झाल्यानंतरनं मार्केटची मूव गेले 6-7 दिवस जी होती ती कंटिन्यू डाऊनसाईड होती, पण गॅप डाऊन ओपन व्हायचं आणि इंट्राडेमध्ये क्लोजिंग सेशनपर्यंत 40-50 पॉईंटमध्येच ट्रेड होत राहायचा। आजही सिमिलर काइंड ऑफ मुवमेंट, भलेही गॅपअप 24,200च्या वरती, पण 24,200च्या वर गॅपअप झाल्यानंतरनं फारशी मूव झाली नाही। निफ्टी साईडवेज ट्रेड करत राहिला 24,250च्या अराउंड। निफ्टीनं एंटायर दिवस म्हणता येणार नाही, दुपारी जवळपास 2 वाजेपर्यंत, ओपनिंगपासून दुपारी 2पर्यंत निफ्टी जो आहे तो 24,250च्या अराउंड ट्रेड करत राहिला। क्लोजिंगला दुपारी 2 नंतर मायनर डिफ निफ्टीला आली, एवढा बँक निफ्टीला पण आले। लोअर लेवलला 24,200च्या आसपास बंद दिला, पण परत पुन्हा क्लोजिंग सेशन क्लोज ऑप्शन मार्केटमध्ये सिस्टीममध्ये निफ्टी परत पुन्हा 24,230च्या आसपास जाऊन बंद झाला। ओव्हरऑल 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बँक निफ्टी जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्ह, 250 पॉईंट पॉझिटिव्ह आणि सेन्सेक्स 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। मग ओव्हरऑल मार्केटची मुवमेंट जी आहे ती इंट्राडेची कुठंतरी स्टॅग्नंट होताना बघायला मिळते। आज रिबाउंड दिला आहे, गॅपअप ओपनिंग झाले, मेंटेन राहिलं, गॅपअप ओपनिंग खाली आला नाही, पण दिवसभराची जी रेंज होती ट्रेडिंग करण्यासाठी ती नॅरो राहील। मग ओव्हरऑल ग्लोबल क्यूज तसे फारसे काही पॉझिटिव्ह होते, पण आपल्या मार्केटमध्ये एक चांगला बाउन्स आज ओपनिंगपासूनच बघायला मिळाला, एक रिकव्हरी। कारण ओव्हरसोल्ड झोनमध्ये निफ्टी ऑलमोस्ट पोहोचलेला, 24,000च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट पण होता, त्यामुळे एक बाउन्स बॅक 24,000पासून अपेक्षित होता आणि त्या पद्धतीनं आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला, जो 24,200च्या वरती निफ्टीला आज बंद दिले। पण एंटायर दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये फारशी मुवमेंट बघायला मिळाली नाही। त्यामुळे ओव्हरऑल आजचं क्लोजिंग एक थोडंसं ब्रीथ किंवा समाधानकारक असू शकतं असं म्हणता येईल। कारण गेले 10-12 सेशन्स निफ्टी जो आहे तो या ऑगस्ट महिन्यामध्ये 24,600वरनं 24,000पर्यंत खाली आला आहे। आज पहिल्यांदा निफ्टीनं कॅश चालू झाल्यानंतरनं, क्लोजिंग ॲक्शन सिस्टीम चालू झाल्यानंतरनं पहिल्यांदा निफ्टीनं 200 पॉईंट 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिला आहे गॅपअप ओपनिंगसह। त्यामुळे निफ्टी 24,200च्या वरती बंद आहे, पण 24,200-250च्या वर मेंटेन राहणं गरजेचं आहे, तर फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल। अदरवाईज 24,200च्या खाली आला तर थोडीशी डिक्लाइनिंग 24,100 ते 150पर्यंत येऊ शकते। त्यामुळे उद्याच्या सेशनला निफ्टी 24,200च्या खाली आला तर 24,100 ते 24,150 या रेंजपर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 24,100 ते 24,150 स्ट्रॉंग सपोर्ट झोन निफ्टीला उद्यासाठी आहे। हायर लेवलला 24,300 पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती गेला तर 24,400पर्यंत निफ्टी जाऊ शकते। त्यामुळे हायर लेवलला निफ्टीला पहिला रेजिस्टन्स 24,300, त्यानंतर 24,400, 24,200च्या खाली आला तर 24,100 ते 24,150पर्यंत निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं उद्या 57,500च्या वर मेंटेन राहिला तर 57,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। आज ऑलमोस्ट एंटायर दिवसभर 57,700च्या आसपासच ट्रेड केला, पण दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 2 नंतरनं बँक निफ्टीमध्ये पडझड आली। बँक निफ्टी 57,700वरून ऑलमोस्ट खाली 57,500च्या आसपास बंद दिला आहे। मग उद्याही निफ्टीला 57,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 57,700च्या वर मेंटेन राहिला तर 58,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। अदरवाईज 57,500च्या खाली आलं तर 57,200 ते 57,300 पण बँक निफ्टी खाली येऊ शकते। 57,200 आणि 300 हा झोन जो आहे तो बँक निफ्टीला एक सपोर्ट झोन आहे उद्यासाठी। तर बँक निफ्टी 57,500च्या खाली 57,200 ते 300, हायर लेवलला 57,700 क्रॉस करून मेंटेन राहिलं तर 58,000पर्यंत बँक निफ्टी रॅली करू शकते। या अनुषंगाने या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता। आज NSEमध्ये 1842 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1200 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 40 शेअर्स वाढले, त्या बाजूला 10 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आज NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। एवढा सेक्टरल इंडिसाइजमध्ये आज ब्रॉड बेस सगळ्या सेक्टर्समध्ये बाईंग आहे, कोणत्याही सेक्टरमध्ये पडझड झालेली नाही आहे। आज लीड केले बँक्स, IT, फार्मा, FMCG, ऑटो, रिअल्टी या सगळ्या सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्ह बायस बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स मात्र थोडेसे खाली आहेत, 30-40 पॉईंट युरोपियन मार्केट्स खाली आहेत। डाव जोन्स 60 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटकडून फारसे संकेत चांगले नाहीत। एव्हाना क्रूड ऑइलसुद्धा $94 आसपास गेले। परत पुन्हा ब्रेंट क्रूड जे मार्केटला काळजी करण्याचं कारण आहे आपल्या, कारण इन्फ्लेशन वाढू शकतं। अजून इराण आणि US ट्रेड डील यावर कोणतेही सीजफायर ॲग्रीमेंट झालेलं नाही। स्टेट ऑफ हॉर्मोजला ओपन होण्याला घेऊन साशंकता आहे, त्यामुळे ओव्हरऑल क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यात, ते काळजीचं कारण आहे। तर बघूया अशा सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।